नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाठ्यान्धकारापहां हस्तेन स्फटिकमालिकां विद्वतीं पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। बजरंगबली की जय। महाराज की जय। सर्वेश्वर भगवान की जय। संकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया गंगा मैया। जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। चैतन्य मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन भक्त स्मृति। जय जनार्दन भक्तांची स्मृती। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। बोला जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। चैतन्य मूर्ति। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्री नर्मदा परिक्रमा करून आलेले राकेश भाऊ खैरनार यांच्या सांगतेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. त्यांच्या कारखान्याचे पदाधिकारी, आमचे विश्वस्त मंडळ, भक्तमंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ वरिष्ठ, बालगोपाल, बालकन्या सर्वांना आणि सर्वांना माधुगिर बाबाचा व्यासपीठावरून नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, वयोवृद्ध तपोवृद्ध परशुराम गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री सुनील गिरजी महाराज, सगळ्या भेग भगवंताला आणि मालेगावून आलेले श्री अवघड पीर महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायण आहे. आमचे दशनाम संन्यासाची परंपरा आहे आणि म्हणून सर्वांना नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री नवनाथ महाराज आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे त्यांना पण जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. मनोहर भाऊ आहे आणि
खैरनार साहेबांच्या सानिध्यात असणारे सर्व त्यांचे पदाधिकारी, त्यांचे स्नेहांकित, त्यांचे ज्ञातीबांधव सर्वांना वंदन करून, नर्मदा परिक्रमा हे काही सोपी गोष्ट नाही, पायीवर गाडीनं नाही. ही परिक्रमा बाबानं सांगितली की श्री मार्कंडेय महामुनीने अगोदर केली, भगवान वेगवेगळ्या महापुरुषांनी केली. खरी परिक्रमाचं सांगितलेलं आहे की 3 वर्ष 3 महिने 13 दिवस 3 चातुर्मास होतात मध्ये. अशी शांततेने केलेली परिक्रमा पण आहे. लोक लवकर करतात. ग्रहस्थाश्रमाने पण परिक्रमा केलं चांगलं आहे. ग्रहस्थाश्रमाने आणि किमान वर्षातून 15 दिवस तरी आणि तपस्वी वेशामध्ये राहिलं पाहिजे. आणि तशाच प्रकारचं ही नर्मदा परिक्रमा करणारे आहेत श्री राकेश वसंतराव भाऊ खैरनार, श्री ज्ञानेश्वर रामू वडांगे, राहणार नाचचौडी, तालुका पेठ, आदिवासी भागातले आहेत, त्यांच्याबरोबर होते. आणि श्री सौ लताबाई गांगुर्डे आणि श्री सौ भागवती मीनाताई लोखंडे यांनी पण परिक्रमा केली आहे. श्री धर्मासून परिक्रमा करणं अतिशय अवघड आहे आणि अतिशय कौतुकाचा भाग आहे माझा देव. आणि म्हणून या निमित्तानं थोडासा संघासाठी श्रीमद भगवद्गीतेचं एक प्रमाण घेऊ आणि आपली अल्पशी सेवा आणि गुरुमाऊलीच्या चरणी, माता नर्मदा माईच्या चरणी समर्पित करू. यासाठी अनंतकोटी ब्रह्मांड चक्र भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय समजून सांगताना 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की ही उपासना आहे. नर्मदा परिक्रमा एक तपस्या आणि एक उपासना आहे. तो शब्द या श्लोकात आलेला आहे आणि तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊ आणि आपली अल्पशी सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करू. श्री भगवान वाच मया वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामतः. मया वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामतः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना सांगतायत. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत. तरी अस्तु गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी कीर्ती संचरती गांग वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागे पंडसुतां तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकलिया सागर जैसा मागितल्या यावा निवारून ते गंगेची आई सापडी भारो प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिय सहित मज माने सुनिचित जे रातो दिवन म्हणतो उपासिती या परी जे भक्त आपण प्रेमद देत तेच मी योगयुक्त परम माने. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव
विश्वचालक भगवान जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे देव. कोणत्या निमित्तानं होईना, जसं आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा सांगते की दुःखाचे दिवस असो की सुखाचे दिवस असो, त्यानिमित्तानं अन्नदान वगैरे करण्याची जशी परंपरा आहे, तसं सुखाचा वेळ असो की दुःखाचा वेळ असो, या दोन्ही प्रसंगी थोडंफार सत्संग झाला पाहिजे. आता इथं जसं नर्मदा परिक्रमाचं आहे तसं ते वर्षश्राद्धाचं आहे. आपली स्मृती जागृत व्हावी, वडिलांच्या निमित्तानं, आईच्या निमित्तानं किंवा भगवंताच्या निमित्तानं आपली वृत्ती स्थिर व्हावी. कुठंतरी कळावं की आपण कोण आहे, कशासाठी आलो, काय केलं पाहिजे, काय केल्यानं सुख आहे, काय केल्यानं दुःख आहे, याचा निर्णय करून देण्यासाठी ते एक तर शास्त्र आहे, म्हणजेच ग्रंथ आहे, किंवा एखादे संत आहेत, किंवा एखाद्या पंथाच्या माध्यमातून हे समजून घ्यावं लागेल. जेवणानं पोट भरेल, पण ते पोट भरल्यानंतर काय करावं, योग्य करावं की अयोग्य करावं. पोट भरणंसुद्धा भूकच आहे, तशी ही सुद्धा भूकच आहे, लागली पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, कशानं सुख होईल, कशानं दुःख होईल, याचा निर्णय करता आला पाहिजे की नाही. आणि ते करण्यासाठी सत्संग आहे. आणि त्या सगळ्याच ग्रंथामध्ये ग्रंथ आणि श्रीमद भगवद्गीता आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एक ओवी तरी अनुभव यास सांगितलं आहे. ज्ञानेश्वरीची एक ओवी नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवा. गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर. नर्मदा परिक्रमा ही काही यात्रा नाही, ही तपस्या आहे. मग तुम्ही पायी करा, गाडीनं करा. असं भरपूर संशोधन आता विज्ञानाच्या माध्यमातून झालेलं आहे. तत्पूर्वी खूप 100 वर्षापूर्वी म्हणा, 70-80 वर्षापूर्वी म्हणा, नर्मदा परिक्रमा पायी अतिशय अवघड होती. ज्यावेळेस सरदार सरोवर झालेलं नव्हतं त्याच्या अगोदर खूप अवघड होते. त्यामुळे सहसा आपल्या भागात तेवढा हे नव्हतं, त्याचा परिणाम नव्हता. पण आता सगळ्या सुखसोयी झाल्या म्हणून आता बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात. आणि अनुभव पण तसे आहे. दिव्य आध्यात्मिक अनुभव घ्यायचे असेल किंवा नित्य उपासना सांगितले, तर आपल्याकडून संसारी जीवाकडून नित्य उपासना होत नाही, नित्य पूजा होत नाही. आपण पूजाला, नियमनामाला एवढं आवश्यक करणं म्हणून पाहत नाही. जाऊ दे बाळ, नाही हरिपाठ झाला तर संध्याकाळी करू, पण आता कामाला जाऊ, असं आपण जेवताना नाही तसं नाही करत. मात्र जेवण जसं आवश्यक आहे, करलंच पाहिजे, केलंच पाहिजे, तसं प्रार्थना म्हणा, उपासना म्हणा, हे सुद्धा आवश्यक कर्मामध्ये आलं पाहिजे. आणि हे अशाकडून होत नाही आपल्याकडून, सगळ्याकडून. मग त्यासाठी नैमित्तिक कर्म सांगितले आहे. निमित्त मात्र का होईना, तीर्थ, व्रत, नेम धैर्य करणं. मग सोमवार व्रत, एकादशी किंवा तीर्थयात्रेच्या निमित्तानं, तीर्थयात्रा म्हणता आपण म्हातारपणी करू. म्हातारपणी करणं सोपं नाही. जोपर्यंत चालता येतं, चांगले प्रकृती चांगली तोपर्यंतच केलं पाहिजे. म्हातारपणी काय सगळं गात्र शिथिल होतात, नैसर्गिक जे क्रिया असतात ते आवरत नाही. आणि मग कशी काय तपस्या होईल. मग तपेविने दैवत दिधळ्याविने प्राप्त, गुजविने हे कोण, ही तपस्या आहे. तीर्थ करणं ही तपस्या आहे. घरच्यासारखी सोयी असतात का? नाही. वेळेवर खाणं नाही, वेळेवर झोपणं नाही, वेळेवर काय नाही. ही एक तपस्या आहे. सत्कार्य करता, भगवत कार्यासाठी, भगवंतासाठी वृत्ती आणि शरीर झिजवणं, याचं नाव तप आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा ही तपस्या आहे. पायी करणं ही तपस्या आहे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा,
लागो तुझे शरणी देवा, माझे मन लागो तुझे शरणी. जसं सूर्यनारायण उगवला की हळूहळू प्रकाश वाढत जातो. नदी उगमस्थानावर फार थोडी असते. गंगाद्वाराला तुम्ही गेला असाल तर करंगळीसारखी धार आहे, पण ती पुढं जाता जाता अनेक नद्या नाले तिला येऊन मिळतात. त्याचं पात्र मोठं होतं. माऊली लिहित आहेत की असं सूर्यनारायण उगवला की जसं प्रकाश वाढत जातो, नदी उगमस्थानापासून पुढं जाताना जशी तिच्यामध्ये अनेक प्रकारची ती मोठी होत जाते, तशी आपली श्रद्धा थोडी थोडी मोठी झाली पाहिजे. थोडी थोडी ते भगवत चरणाकडे लागली पाहिजे. जडजडोनी वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला, तेवी पावसी अव्यंग निज धाम माझे. त्या भगवंताच्या धामाकडे जाण्यासाठी ही वाटचाल आहे महाराज. त्यासाठी तीर्थयात्रा आहे, तीर्थ आहे, काही व्रत आहे, तीर्थ व्रत नियम करावं काही. हे आपल्याकडून झालं पाहिजे. यानं मानसिक समाधान मिळेल. सगळे म्हणतात की आम्हाला शांती नाही, आमचं मन स्थिर नाही, सुख नाही, शांती नाही. सुख साधनं जे आहे, सुख मिळण्याचे साधन जे आहे, शांती मिळण्याचे जे साधन आहे, त्याच्याकडं पाठ केल्यानंतर ते कसं तुम्हाला मिळेल. तसं विज्ञान सांगतं की H2O म्हणजे पाणीच होणार, दुसरं काही होणार नाही. 1 भाग ऑक्सिजन, 2 भाग हायड्रोजन, पाणीच होणार. जसं हे वैज्ञानाचे नियम आहे, तसे अध्यात्माच्या नियमाचा तुम्ही प्रयोग करून बघा ना. प्रयोग करत नाही लोकांना, मग शांती नाही, सुख नाही. प्रयोग करणं म्हणजे त्याचा अंगीकार करणं, अनुकरण करणं. भगवान सदाशिवांनी अमृतप्राशन केलं देवदानवाच्या समुद्रमंथनामध्ये. सारा अंगाचं दाह झाला. विष फार कठीण असतं महाराज. विंचू किती विष टाकतो आपल्या शरीरामध्ये, अगदी थोडा की तांभर टाकतो. त्याच्या नांगीमध्ये किती बारीक छिद्र असतं, ते सगळ्या अंगाचं दाह होतं. साप किती विष टाकतो, एक थेंबसुद्धा नाही. एका थेंबाचं 100 अंश म्हणलं तरी चालेल, एवढंच विष शरीरात जातं. सगळ्या अंगाचा दाह होतो, माणूस बेशुद्ध होतो. तर भगवान शंकराने ते हलाल विष पिल्यानंतर सगळ्या अंगाचा दाह झाला. आणि हा कुठंतरी शांत झाला पाहिजे, यासाठी भगवान शंकरांनी हिमालयावर गेले. ज्या ठिकाणी थंड प्रदेश आहे अशा ठिकाणी ठिकठिकाणी जाऊन अनुष्ठान केलं. भगवान चंद्र डोक्यावर घेतला. शीतल आहे चंद्रमा जे लांछन मार्तंड जे तापहीन. चंद्रामध्ये शीतलता आहे. बेलाचं वृक्ष, बेलाचं पान डोक्यावर धारण केलं. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. आहेस तू भोळा साम सदा शिवा, आहेस तू भोळा साम सदा शिवा. विश्वप्राशुनिया कंठ तुझा निळा, विषप्राशुनिया कंठ तुझा निळा. जाऊन वैसज कैलासावर लावून या समाधी, लावून वैसज कैलासावर लावून या समाधी. राम ध्यानी मनी हो, राम ध्यानी मनी. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेला. भगवान शंकरांनी मग अमरकंटकच्या पर्वतावर आले, मैखल पर्वतावर. तिथं दिव्य वनस्पती आहे. एक रोग बरं करण्यासाठी दिव्य वनस्पती द्यावं. आणखीन भवरोग जाण्यासाठी भगवंताचं नाम आहे. असे दोन्ही, दवा आणि दुवा दोन्ही पाहिजे. काही सगळ्या डॉक्टरला माहिती आहे या रोगाला काय औषध चालतं. सगळ्याच डॉक्टरच्या हातानं गुण येतो का? सगळ्याच्या हातानं गुण नाही येत. गुणशक्तीसाठी काहीतरी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, त्याशिवाय नाही येत. काय काय 1400 टाक्याचं ऑपरेशन केले का डॉक्टरने, तरी रोगी बरा झाला. ज्या दवाखान्यात सद्गुरू जनार्दन स्वामी होते, ते माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर रमेश कुलकर्णी, काय राहिलं शिवायचं. इतका मोठा कॅन्सर, चांगला माणूस. सांगायचं तात्पर्य काय की सगळ्याच्या हाताला यश नाही राहत. काहीतरी संताचा आशीर्वाद असेल, काहीतरी एखाद्या भगवंताचं अधिष्ठान असेल तरच. डॉक्टर मेहता म्हणून आहे, गुप्तरोग तज्ज्ञ आहे कोपरगावला.
त्यांचे आजोबा साईबाबाकडे जायचे आणि ते साईबाबाला एक काना द्यायचे. ज्या दिवशी एक कान नसेल त्या दिवशी तंबाखूची आकोटची पोळी त्यांना द्यायची. त्यांच्या आशीर्वादानं त्यांचा मुलगा डॉक्टर झाला आणि त्याला असं यश महाराज ते सगळ्याला माहिती आहे, ते औषध गुप्तरोगाचं इंजेक्शन सर्वांना माहिती आहे. पण तिथं गेला, एक इंजेक्शन घेतलं आणि त्यांनी दिलेलं गोळ्या घेतल्या की माझा अनुभव असा आहे की आम्ही विद्यार्थी असताना इथं काम चालू होतं. खूप पाऊस पडला, खूप त्रास झाला, कपडे ओले वाळत नसे. त्याच्यामुळं एक विद्यार्थी होता, आपला मित्र होता, आम्ही दोघं होतो. त्याला तिथं त्रास झाला थोडा गुप्त अंगाला. बाबाजीने स्पष्ट सांगितलं की तू जा त्या कोपरगावाला. कोणी सांगितलं नाही जनार्दन स्वामीला. लक्षात घ्या, मी पण शिकलेलो आहे, मला पण कळतं. असं डॉक्टर त्याच्याकडं जाय. आम्ही इथून बसलो, घेऊन गेलो तिथं. एक इंजेक्शन दिलं, 6-7 गोळ्या दिल्या. तिसऱ्या दिवशी चांगलं झालं. कमाल झाली म्हणून. हे औषध कोणाला माहीत नाही, सगळ्याला माहिती आहे. मग विचारलं की हे काय तुम्हाला कोणाचा आशीर्वाद आहे? आणि त्यानं सांगितलं डॉक्टर. आम्ही दुसऱ्या वेळेस गेलो तेव्हा मला सांगितलं की आमचे वडील साईबाबांचे भक्त होते, आमचे आजोबा पण साईबाबाचे भक्त आहेत. दररोज एक काना द्यायचे साईबाबांना किंवा तंबाखूची पोळी. बाबा तंबाखू ओढायचे. त्याचा परिणाम महाराज आशीर्वाद संताचा. मला म्हणायचं हे की अशा प्रकारचं कोणतं तरी अधिष्ठान असेल तर मग तुम्ही कोणीही नर्मदा काम करून द्या. माझ्या गुरुदेवाच्या कृपेने किंवा मैयाच्या कृपेने माझी परिक्रमा पूर्ण झाली. असं म्हणतो की मी परिक्रमा पूर्ण केली नाही. मी म्हणलं की गेलंच. ती तुमचं मद हरवते. मद म्हणजे तुमचा अहंकार वगैरे सर्व हरवते. तुम्ही काही प्रयत्न करून गेलो ना की मी आता हे खाणार नाही, मी आता पायात घालणार नाही, ती घालायलाच लावते. मी हे खाणार नाही, ती खायलाच लावते. एखाद्यानं सांगितलं मी चहा पिणार नाही, चहा घेणार नाही, त्याला चहाच मिळाला नाही. जोपर्यंत तो चहा घेत. अशी एक किरकोळ अनुभव आहे. मैकल पर्वतावर भगवान शंकराच्या दिव्य वनस्पतीनं आणि भगवंताला थोडं शांतता वाटली. विष थोडं स्थिर झालं, विषाचा परिहार कमी झाला. नर्मदायन महाप्राता नर्मदायन नमोनशी नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहि मा विसर्पत. हा मंत्र विष्णू पुराणातला आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी आपल्या नित्यनिमितीमध्ये घेतलेला आहे. काय ताकद आहे बा. इथं ट्रस्ट डीड चालू असताना मोठे चॅरिटी कमिशनर आले. त्यांच्यासमोर हायकोर्टाचे वकील बाप्पासाहेब वगैरे जाधव साहेब. त्याच्या निमित्तानं बाबाजी सही करायला गेले. सर्पदंश चावलेला माणूस आला. मी शिकलेलो आहे, मला कळतं की सर्पदंश झाल्यानंतर दीक्षण द्यावं लागतं. ते सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळतं आणि ते घेतल्यानंतर 24 तासामध्ये जर तो शुद्धीत आला तर समजायचं की विष उतरलं, नाही तर मग गेला. तो आला ताट झालेला माणूस, सगळं एकदम लाकडासारखं. ते लोक घेऊन आले खेड्यातले बिचारे. मग कंपोस्ट नांदुर्डी तालुका निफाड जिल्हा नाशिक. तुमची अश्रद्धा, मला तुमची अंधश्रद्धा वाढायची नाही. श्रद्धेचा प्रांत आहे हा. आणि नर्मदमाई ही श्रद्धा शिकवते, नर्मदमाई ही सेवा शिकवते, भगवती गंगामाई हे ज्ञान देते आणि यमुनामाई भक्ती देते. हे सूत्र आहे. तो आला, ते बाबाजी सही करायचे, श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, एवढी सही असायची. आणि ती मोडीत असायची. आता 70-80 वर्षापूर्वी मोडीच होती, विशेषतः मराठवाड्यामध्ये मोडीमध्ये सही का. तो आल्यानंतर सगळे म्हणे बाबाजी याला सर्पदंश झाला. ते साहेबाला सांगितलं, साहेब थोडं याला विभूती देऊ का, तोपर्यंत तुम्ही थांबणार का? तर चॅरिटी कमिशनर शिकलेले लोक, बरोबर ठीक आहे ठीक आहे. कारण त्यांचा वेळ म्हणजे त्यांच्या भाड्यासाठी फार मोठा आहे. अर्थात त्या अधिकारी त्यांचा वेळ तसाच आहे. ठीक आहे तुम्ही करा, काय हरकत. बाबाजीने विभूती मंतून दिली आणि त्याला लावले. त्याच्या तिथं सर्प चावला, तिथं लावले. अरे म्हण रे म्हण नर्मदा. एका मिनिटात नर्मदा म्हणाला. नर्मदे हर 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 नर्मदे. चॅरिटी कमिशनर पाहायला लागला. 24 तासानंतर शुद्धी देतो माणूस. हा बेशुद्ध अवस्थेतला माणूस कसं काय नर्मदा माणूस. मग कळलं की अध्यात्मविद्या विद्यानाम. आमची विद्या पोट भरायची आहे आणि ही अध्यात्मविद्या तारायची आहे. हे महत्त्वाचं समजून घ्या. सुशिक्षित लोकांना समजून घेतलं पाहिजे की कशासाठी यांना सर्वस्वाचा त्याग केला आणि जगासाठी कशासाठी फिरतायत, कशासाठी यांना भौतिक जीवनाचा त्याग केला, शारीरिक सुखाचा त्याग केला.
जनकल्याणासाठी काट झटताय, जनकल्याणासाठी सद्गुरू जनार्दन स्वामी किती झटले हे सांगायचं आहे मला. जगाच्या कल्याणा संतांची भूती, जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती. मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मुनीची, मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मुनीची. बघता मुख मना वाटे शांती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिव्य वनस्पतीनं उपचार होऊ शकतो, दिव्य मंत्रानं उपचार होऊ शकतो, दिव्य ज्ञान असणाऱ्या MD म्हणा वगैरे म्हणा त्यांच्या उपचारानं माणसाचा रोग जातो. हे 3 पादे त्रिपदामी चक्रम में विष्णुर्गोपाद्यभ्यो आता वेदानं सांगितलं, माधुगिरी बाबा सांगता असं नाही. त्या दिव्य वनस्पतीनं भगवान शंकराचं 10 कमी झाला. तिथं खूप जंगल आहे, खूप पाऊस पडतो, अजूनही तिथं खूप जंगल आहे. अमरकंटकला गेला असाल तुम्ही तर. आणि त्याच्यामुळे तर शांत झालं आणि अनुष्ठान चांगलं झालं, परिक्रमा चांगली झाली. तर विचारलं आम्ही की नर्मदा माईच्या कृपेने, गुरुदेवाच्या कृपेने माझी परिक्रमा पूर्ण झाली. ढसढसा रडतात, कसं काय झाली? 3500 किलोमीटर आहे. एका जणानं संशोधन केलं, सुशिक्षित जणांना, त्यानं सांगितलं किती पावलं पडतात, म्हणून त्यानं पावलं मोजले. 3.5 कोटी पावलं पडतात. आणि 3.5 कोटी जर प्रत्येक पावलं जाईल तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, 3.5 कोटी नामजप होतो. आणि 3.5 कोटी नामजप झाला की ईश्वरी साक्षात्कार होतो. घेतलेलं आहे, हे घेतलेलं आहे. भगवान शंकराला आनंदाश्रू आले आणि त्या आनंदाश्रूचीच हे नर्मदामाई आहे. ती भगवान शंकराची कन्या आहे. आणि तिनं वरदान दिलं, ती समोर उभी राहिली, म्हणजे आता तू असं कर, जलरूपानं जनता जनार्दनांची सेवा कर. भगवान शंकर तर बाबा जगाच्या कल्याणात तो आहे. भगवान विश्वाद्यम विश्वबीजम लिखिलम भयार्णम पंचवक्रम त्रिनेत्रम. तो जगाच्या कल्याणासाठी तू पृथ्वीवर जा आणि लोकांचं कल्याण कर. मग तिनं सांगितलं की तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहे तर माझ्यामध्ये जो जो स्नान करील, जो जो माझ्या काठावर तपश्चर्या करील, सर्वांनी माझ्या काठावर तपश्चर्या केली पाहिजे. आणि त्या तपश्चर्याचं फळ किंवा इतर तीर्थक्षेत्रावर किंवा नदीच्या ठिकाणी मिळालेल्या फळापेक्षा अनंतपटीनं जास्त फळ मिळालं पाहिजे असं मला वरदान द्या. म्हणून देवा हो, सर्व तुम्ही नर्मदा पुराण वाचा, स्कंद पुराण वाचा आणि काय म्हणतात त्याला, स्कंद पुराण वाचा, शिवपुराण वाचा. त्याच्यामध्ये सर्वामध्ये नर्मदा माईचं महत्त्व जास्त आहे. आणि तिने सांगितलं की माझ्या काठावर जाय, तप करो नर्मदा तटे. सर्व तपस्व्याने माझ्या ठिकाणी तपश्चर्या केली पाहिजे आणि त्याची तपश्चर्या फलद्रूप झाली पाहिजे. आता 100 वर्षापूर्वी माझं ते महात्म्याचं माझं नाव विस्मरण झालं आणि तो साधकाचं पण नाव विस्मरण झालं. पण कथ्या भाग असा आहे की त्याने शिकलेला होता तो. एका दिव्य महापुरुषाच्या सान्निध्यात गेला, संन्यास घेतला. सांगितलं की महाराज गुरुदेवा, जर नर्मदा किनारी सर्व साधू संत तपश्चर्या करतात, अजून पण तपश्चर्या करतात का? त्याने सांगितलं मी सांगतो त्याप्रमाणे तू नर्मदा परिक्रमा कर, नीट लक्ष देऊन ऐक. घडलेला प्रसंग हा आता 180-90 वर्षापूर्वीचा भाग आहे. त्यावेळेस नर्मदा परिक्रमा फार अवघड होती. त्याने सांगितलं की अशा प्रकारची भिक्षा मागायची, जे मिळेल ते अन्न थोड्या वेळ नर्मदा माईच्या पात्रात ठेवायचं हातावर. माशानं जेवढं खाल्लं नंतर जेवढं राहिलं तेवढंच खायचं आणि अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा करायची, काय हरकत नाही. तशा प्रकारची नर्मदा कधी कधी सर्वच मासे खाऊन टाकायचे, फक्त पाणी प्यायचं. कमालच झाली. मला काल परवा आम्ही गाईचं दर्शन घेता घेता आलो तर ते आमचे डोनर साहेबाचे मामा कोणतरी नातलं 67 वर्षाचं वय, बायपास सांगितलं होतं, त्यांनी स्प्रिंगा टाकून दिलं 2, चांगले टर्न चालायला लागले आणि त्यांना मुठखड्याचा त्रास झाला. तेव्हा काय हो, मरल तर नर्मदा कट्टी मरल, पण आता मला नर्मदा परिक्रमा जायचंच. म्हातारा माणूस, आदिवासी माणूस, जायचंच नाही. गेले तर ते
नर्मदा माईचं 2 दिवस काही मिळालं नाही, पाणीच पिले फक्त. ते नर्मदा माईचं पाणी पिलं तर मूतखडाचा खडा पडून गेला. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे. तिथून डॉक्टरला फोन केला, खडा पडला बरं का. डॉक्टरचा खडा सडकेल नाही, अशी परिस्थिती. आता हे कथाकथित बुद्धिवान लोकांना पटणार नाही, त्याने काय हो. पूर्ण अशी श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम सूत्र आहे. अशी एकदा परिक्रमा केली म्हणजे गुरुदेव काही अनुभव नाही आला, आध्यात्मिक अनुभव बरं का. नाही तर जेवायला मिळतं, पुरणाची पोळी म्हणा. आता मला आज संक्रांत आहे, पुरणाची पोळी घरी केली असेल तर मिळतंच कुठंतरी पुरणाची पोळी. आज आमची टिंब हरताळ तीज आहे, हिनं अमुक केलं असेल तिथं मिळतं. याला विशेष महत्त्व नाही. रस्ता चुकला, कोणीतरी सांगितलं, ठीक आहे. दिव्य आध्यात्मिक अनुभव पाहिजे. आता तेच तुमच्यासारख्याला शक्य नाही. आमच्यासारख्या साधू संतांना अशी गाईमध्ये परिक्रमा करणं काय. महाराष्ट्रीयन लोक बहुत जल्दी भागते. असं नर्मदा परिक्रमाच्या तीरावर राहणार लोकांचं म्हणणं आहे 90 दिवसात. कोणी आमचे ते गोंधळ खेळायचे, मग काही शेतकरी समाजाचे लोक आहे, शेतकरी वर्ग आहे, थकायचं काही काम नाही, 70 दिवसात आले. मग आता वाखरं मागं चालावं लागतं म्हणे, राख्या मागं चालावं लागतं, तेवढं चालायचं, थक्क नाहीच. शेतकरी माणसं 70 दिवस धन्य होत. खूप आता हे झालं. दुसऱ्या वेळेस परिक्रमा नर्मदा किनारी जे जे काही फळं मिळतील तेवढेच खायचे, नर्मदा परिक्रमा करायची. दुसरी परिक्रमा करून आली तरी काही आध्यात्मिक अनुभव नाही. मग म्हणे का आता एक काम करायचं, फक्त बेलाची पानं खायची, नर्मदा परिक्रमा करायची. बेलाच्या पानामध्ये फार शक्ती आहे. स्वराशीच झाला एक आपला गुरुबंधू आहे, थकून गेला औषध करून करून. ते म्हणे आता जाऊ काय हो, आता काही औषध घ्यायचं नाही, काय घ्यायचं नाही, सर्व शरीरावर असणारे बेलाचे पानच खायचे फक्त. मरू का काही हो, आता औषध खाऊन खाऊन थकून गेला बिचारा. आणि दररोज तांबर देवाचं सर्व शरीर पान टाकायचं. जेवढे बेलाचे पानं असेल तेवढे गबा खाऊन घ्यायचे. 4 महिन्यामध्ये अजून आहे ते निपाड कारखान्यावर सर्व्हिसला येतं, पण त्यांचा मुलगा आहे सर्व्हिसला लागला, इथं आहे, काही नाही, एकदम कडक चांगलं झालं शरीर. श्रद्धेचा भाग. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा, चंद्रमौळ शंकरा चंद्रशेखरा, चंद्रमौळ शंकरा चंद्रशेखरा. एक अर्धी परिक्रमा झाली बेलाचं पान खाऊन. एका ठिकाणी अशी नर्मदा माई खूप दगडत इथून तिकडून दगडातून वाहते. ती बरेच रूप आहे. खळखळ वाहते, मंजूळ वाहते, हळूहळू वाहते, धबधब्यानं वाहते. खूप दगडं. पहाटे 3:30 वाजता उठायचं, नर्मदा माईमध्ये स्नान करायचं, जप करायचा, ध्यान करायचं, नर्मदा माईची आरती करायची आणि मग प्रवासाला सुरू करायचं. 3:30 वाजता उठल्यानंतर स्नानाला गेले तर बरेच साधू संत त्यांना स्नानाला दिसले. त्याने बोलावं कसं काय यांच्याशी. ठीक आहे, यानं आपलं स्नान केलं, पूजापाठ केले, ते साधू संतांनी स्नान वगैरे केलं. जटाधारे मोठमोठे तपस्वी लोक. हा बी तिथं बसला, पूजापाठ करायला लागला. त्याच्यातल्या एका महात्मानं विचारलं की क्या भाई गुरु भाई, रामजी का अवतार हो गया? काय बोलता भाई? बोले जो गुरु भाई रामजी का अवतार हो गया. पाहून घ्या तुम्ही इकडं तिकडं, मग बोलतो. आम्ही चौकीदार आहे, तुम्ही जमीनदार आहे. तुम्ही झोपले तरी चालेल, पण आम्ही झोपलो तर म्हणते 4 आणे कमी आहे बाबाची. नीट लक्ष देऊन ऐका. काय म्हणलं तेच महात्म्य, कि भाई गुरु भाई राम जी का जन्म हो गया, राम जी का अवतार हो गया. नहीं स्वामी जी आप कब से तपस्या कर रहे हैं नर्मदा किनारे? जब राम जी के थे तब से प्रकाश आहे. 5.5 लाख वर्ष झाले म्हणतात. कोणी म्हणतं 10 लाख वर्ष झाले, कोणी म्हणतं काय, अनेक संशोधने. बोले हो कलयुग चलो है महाराज जी, तो त्रेता हो गया,
सत्य हो गया, त्रेता हो गया, द्वापर हो गया, अभी कलयुग चालू है, फिर बात करने का नाही. गेले निघून. ते दगड रूपांतर झाले. जेवढे दगड होते तेवढ्यामध्ये ते साधू असे विलीन झाले. त्याच प्रत्यक्ष पाहिलं. डोंगरावर जनार्दन स्वामी गेले आणि पडकं मंदिर होतं. तिथं बाबाजी 3:30 वाजता उठले, आरती करायला लागले. काही लोकांनी सांगितलं की हे जुनं स्थान आहे बाबाजी, इथं कुठं साधूच्या समाधी आहे. आता खेड्यातली मंडळी खरंच या साधू समाधीमध्ये असतील का? अजून त्याच्यातले काही असतील लोक जे जनार्दन स्वामीच्या सानिध्यात होते. आणि परवा आता बाबाजीला मंदिराचं काम करून घ्यायचं होतं, तर मग थोडाफार चमत्कार दाखवलाच पाहिजे. म्हणजे आता उद्या शिवरात्र आहे, मी 12 वाजता भगवान शंकराची आरती करणार आहे. ठराविक 2-4 लोक होते ते काम करणारे. ते माझ्याजवळ बसा, वल्ल्या वस्त्रानं बसा. बाबाजी फक्त लंगोटे लावून बसायचे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला की जातेगावच्या मंदिराचा जीर्णोद्धार करत. पिनाक ते जुनं मंदिर आहे, अनादी क्षेत्र आहे. बाबाजी आरती करायला लागले तर पटापटा साधू आले, जटाधारी आले, तिथं बसले. त्यांनी पण आरती, तुम्ही सांगितलं कोणी बोलायचं नाही, काही म्हणायचं नाही. त्यांच्या नजरेला नजर नाही लावायची. नजर सगळं आरती झाली, सगळं झालं. सगळ्यांनी ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण गेले निघून. कुठं गेले सगळ्यांनी पाहिलं. दिवस उगल्यावर डोंगराची खाली आहे का उतारे कुठं कळलं नाही. जेवढ्या समाधी आहेत त्याच्यामध्ये कथाकथित बुद्धिवादी लोकांना पटेल घे नाही पटणार. आणि म्हणून देवा नका पटवून देऊ, काय हरकत नाही. मॉडर्न युगातलं सुद्धा सांगता येईल. आणि अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं की बाबा मला साधू संताचं सप्तऋषी सर्व देवता, कोणत्याही देवतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. मग ब्रह्मदेव असो, भगवान नारायण असो, मग साधू संत असो, सप्तचिरंजीव असो, सप्त अश्वत्थामा, सगळ्यांनी नर्मदा किनारी तपश्चर्या केली आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा एक तपस्या आहे. नित्य उपासना नाही होत, तर ही खरी उपासना आहे की तिच्या कळाला गेल्यानंतर दिव्य आध्यात्मिक अनुभव तुम्हाला पाहिजे असेल तर ती देते. भौतिक तुमच्या जीवनाचे अनुभव देते. आता तिकडचे MP वरचे लोक मला लेकरू होऊन दे, मी तुझी परिक्रमा करेल. माझ्या लेकराला चालता येऊ दे. अपंग होतं एक लेकरू, त्याला चालता येऊ दे, मी तुझी परिक्रमा करेल. तिनं परिक्रमा केली, अर्ध्या परिक्रमातच त्याला पोलिओ झाला, तो चालायला लागला. असे हजारो अनुभव आहेत, हजारो अनुभव आहेत. ती माया आहे. आईला सगळेच लेकर प्यारे. कोणी काय मागत, कोणी चॉकलेट मागल, तर कोणी बिस्किट मागल, तर कोणी पिझ्झा मागेल, तर कोणी काय मागल. जलदी लागत ती देते, आईच येते. नर्मदे हो कसा उतराई, नर्मदे हो कसा उतराई. नर्मदे हर 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 नर्मदे हर. डॉक्टर सुभाष वैद्य नावाचे एक सद्ग्रस्त आहे. त्यांनी नर्मद तपस्या हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी स्वतः नर्मदा परिक्रमा केली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस नर्मदेच्या काठाकाठानं. नीट लक्ष देऊन ऐका, सुशिक्षित मंडळीसाठी सांगते. स्टेट बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये 36 वर्ष सर्व्हिस केली, रिटायर झाले. मला सांगा, रिझर्व्ह बँकेचा मोठा क्लास 1 ऑफिसर रस्त्या बंगल्याला गाडी लागते, 4 पावलंसुद्धा चालायचं नाही. आणि तिकडं ऑफिसला गाडी लागते, तिथून पुढं लिफ्टनं जावं लागतं. चालायचा संबंध आहे का? नाही. 36 वर्ष प्रेरणा झाली नर्मदा परिक्रमा पायी करायची. मला सांगा किती सुखसाखी जीवन आहे, किती सुखी जीवन असेल. चालायची सवय असेल का? तरी सांगितलं नर्मदा परिक्रमा करायची. ऊन वारा पाऊस तपश्चर्या महाराज. पाप कोण करतं? शरीर करतं. मग शासन कोणाला पाहिजे? शरीरालाच पाहिजे. अनंत जन्मेचं पाप असतं. तत्तंबुयू संयोगम देहिकम, होता मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. मागचं काहीतरी आहे पुण्य म्हणून आपण सुखी आहोत. ह्या जन्मात जर तुम्ही सुखाचं मार्गाचं काही परमार्थ केला नाही तर थोडं पुढं सुख कसं मिळेल? आता पेरलेले तुम्ही ते उगून राहिला. आता आपल्याला आता पुढचं पाहिजे असेल, इन्व्हेस्टमेंट करतो आपण आपल्या लेकरबाळासाठी, नातूपंतासाठी, तर ही तशी इन्व्हेस्टमेंट आहे महाराज.
काहीतरी तीर्थ व्रत नेम धर्म केला पाहिजे. ही पुढच्या जन्माची इन्व्हेस्टमेंट. आता आपण खाऊन राहिलो ते आपलं मागच्या जन्मेचं आहे. सुख असेल दुःख असेल काय असेल ते, पण आता नवीन करण्याचं एकमेव साधन मनुष्य देहामध्ये भगवंताने दिले. म्हणून दुर्लभ हो मनुष्य देह हो, देहीनाम क्षणभंगुरा. भागवत, देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठम प्रियदर्शन. म्हणून देव या जन्मात साधन आहे आपल्याला. संसार करा, संसार सोडून नाही. संसार करीत असताना हे करा. सांगड बांधारे, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची. नारायण नामाची हो, नारायण नामान संसार सागर भरला जातो पूर. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची हो, नारायण नामा. आताची गोष्ट आहे. 7-8 वर्षापूर्वीची असेल, 5-7 वर्षापूर्वीची असेल. परिक्रम करत चालले रस्त्यानं. ऊन म्हणतो मी, डोक्याला ते फडकं बांधलेलं. असं नर्मदा परिक्रमावाल्याला माहिती आहे. ऊन बी तेवढंच, थंडी पण तेवढीच, पाऊस पण तेवढाच. तिन्ही ऋतू चालतात तिथं. ती नर्मदा परीक्षा पाहते. रस्त्यानं चाललं, भरवून चालता चालता थोडी एक गाडी, खूप भारी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. सांगितलं की नर्मदे हार, नमस्कार केला. गाडीतले दोन्ही दाम्पत्य उतरले, वयोवृद्ध होते. आणि उतरल्यानंतर त्यांनी यांचं दर्शन घेतलं. नर्मदा परिक्रमावाल्याचं दर्शन घेतात. माईच्या काळाच्या लोकांना एवढी श्रद्धा शिकवली माईनं महाराज. कोणी येऊ त्यांना तो भगवंतच वाटतो, कोणी माय बहिणी येऊ त्यांना ती नर्मदा माईच वाटते. आम्ही नर्मदा परिक्रमा थोडंसं पायी चालवून पाहू बा, सकाळची वेळ होती म्हणून आम्ही चाललो थोडं पायी. लहान लहान मुलं संडासला बसायचा रांगेत रस्त्यानं. आम्ही चालतो, बाबाजी नर्मदे हार, नर्मदे हार. कुठं रस्त्यानं संस्कार आहे ते. आणि आपल्याकडचे टाटा. आपल्याकडचे कोणी म्हणणं का असं नाही म्हणणं, ते संस्कार आहेत त्या माईचे. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे आमचं थोडेसे वस्त्र घ्या, तुम्हाला ऊन आहे, डोक्याला बांधायला पांढरे कपडे घालात, म्हणजे त्यानं उन्हाचा त्रास कमी होईल. आहे माझ्याकडं कपडे आहे, सगळं आहे. देवाच्या मैयाच्या कृपेनं मला काही नको. आहे माझ्याकडं पांढरा कपडा आहे. दुसरा आहे तो धुवून घातला की हे पण घालतं. काही नका आता, मला काही नका. आणि असं नका करू, काहीतरी आमच्याकडून घ्या. त्यानं सांगितलं आपण कोण? म्हणे काय नाही, या देहाला सुभाष वैद्य म्हणतात. रिझर्व्ह बँकेमध्ये 36 वर्ष सर्व्हिस केली. आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारून आणि नर्मदा परिक्रमा पायी करतो आहे. काही करा, एवढं वस्त्र घ्या आमच्याजवळचं. काही फराळ असेल काय असेल ते घेतलं. आता नाही म्हणायचं नाही, आईनंच दिलं पा यांना, अशी भावना असते. एक काम करा, माझी विनंती. त्यांना पायाला हात लावून सांगितलं की तुम्ही जे कपडा बांधताना डोक्यात, तेवढा कपडा आम्हाला द्या. ठीक आहे, तुम्ही नावा दिलं. जुना आहे म्हणे. हो, बऱ्याच दिवसाचा मी वापर, तोच पाहिजे. अहो म्हणे का बरं तुम्हाला लागतो हा कपडा? म्हणजे आम्ही नर्मदा परिक्रमा करू शकत नाही, वृद्ध आहे आम्ही. तुम्ही करतायत त्याची आठवण म्हणून, आम्हालाही मैयाची आठवण म्हणून आम्ही हे कपडा. आपण कोण? नीट लक्ष देऊन ऐका, एक अक्षरही खोटं नाही. नर्मदा परिक्रमा एक तपस्या, एक 200-250 पानाचं पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता. माधवगिरी बाबा काही ठोकणार माणूस नाही. त्यांनी सांगितलं की एक छोटीशी नोकरी करत होतो. APJ अब्दुल कलाम साहेब होते ना, उपराष्ट्रपती, त्यांचा मी सचिव आहे. सचिव म्हणून काम केलं. गंमत आहे का महाराज? मिसाईल मॅन, आदर्श राष्ट्रपती, भारतरत्न. डोक्याला हात लावत त्यांना त्याचं दर्शन घेतलं. कळलं यांना, एवढा मोठा माणूस आज दर्शन घेतोय. याला म्हणतात आध्यात्मिक अनुभव.
हर 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 नर्मदे माँ, हर 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 नर्मदे माँ, हर 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 नर्मदे माँ, हर 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 नर्मदे माँ. अनेक साधू संतांनी केले. दत्त भक्तांना विशेष करतात. दत्त परिक्रमा, नर्मदा परिक्रमा दत्त भक्त बहुतेक करतात. नाना महाराज ताराणे म्हणून त्या नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना भूक लागली, काही मिळालं नाही. आता 70-80 वर्षापूर्वीचा भाग असाच होता, दुर्गम होता त्यावेळेस. आता सोयी झाल्या तर उपाशी कसं झोपावं म्हणून एका झाडाखाली एक मारुतीचं मंदिर नसतं, असं पारा असतो, त्याच्यावर मारुतीची मूर्ती असते. तिथं थोडं सावली आहे, थोडं बसावं. आणि आता वेळ झाला, पुढं चालता येणं शक्य नाही म्हणून तिथं मुक्काम केला. आपली पूजापाठ केला, नर्मदामाईमध्ये स्नान केलं, पाणी पिलं, भूक शांत होते. आणि थोड्या वेळानं एक मुलगी आली, सांगितलं की बाबा आप भोजन नहीं पाया क्या? बोले नहीं बेटा, आज भोजन नहीं मिला. मेरे पास दूध है, ये पी लीजिए. तुमचं पूजापाठ झाला का एवढं दूध पिऊन टाका. बरं बेटा, ये पात्र, हे तुझं भांडं आहे ते कुठं देऊ? म्हणे यहीं रख दो, क्यों पास में मैं रहती हूँ, उसमें पास में ही तुम आवाज़ दो, ले जाएंगे. सकाळी रात्री त्यांनी आणि पूजापाठ केला, जपजाप केलं. दत्तभक्त होते ते. नाना महाराज ताराणे ज्यांचा मोठा आश्रम इंदोरला, गणेश बाबाकडे यायचे ते. आणि त्यांनी ते दूध पिलं, ध्यानधारणा सगळं झालं, झोपले. सकाळी उठले तर कुठंतरी झोपडी वगैरे असेल, त्याचं पात्र तिला देऊन टाकू म्हणून त्यानं ते पात्र हातात घेतलं. ते पात्र सोन्याचं होतं. आता तुमचा काय विचार आहे? परत करील कोणी? सोनं फार स्वस्त आहे. त्यावेळेस नसेल एवढं. पास इकडं तिकडं पाहिलं, खूप जंगलात पाहिलं, काय येतं कोणी नाही. कसं काय करावं, कोणाला द्यावं हे पास में? आता कोणी नसल्यावर कोणी घेऊन जायला पाहिजे ना. हां, त्यांच्या लक्षात आलं की मैं पास में हूँ, मैं या पास में रहती हूँ. पास में म्हणजे फक्त नर्मदा माहीत पास में आहे, दुसरं कोई नाही. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. ते पात्र घेतलं, नर्मदामाईमध्ये सोडून दिलं. आपला एखादा नर्मदा परिक्रमावाला असता तर, आणि शिवाय आता चांदीचं जर ते असतं तरी पास में रखता, पास में नाही रखता. शिवारपण विनोदाचा भाग सोडा. ती त्याग शिकवते. किती ते लोक हेच सुभाष वैद्य, बाबा आपको भूख लगी क्या? हाँ हाँ बोले बाबा भूख तो लगी है, बैठो. बस बोलती ना, अभी रोटी पकाती हूँ, आपको देती हूँ. त्यानं ती मक्का दळली, त्याची 2 भाकरी केल्या आणि त्याच्यावर फक्त लाल मिरची भुकटी अशी पसरून दिली. थोडं पाण्याचा शिडका दिला. लो बाबाजी खाओ, हम गरीब है, हमारे यहाँ दूसरा कुछ नहीं है, पण आप वैसे मत जाइए, भोजन केले. त्यानं सांगितलं की 5 स्टार हॉटेलमध्ये एवढं चांगलं जेवण नाही, त्यावेळेस मला तेवढी भाकर चांगली लागली. आता भुकटी मिरची खाईल का क्लास 1 ऑफिसर? मला सांगा तुम्ही बरं. ती मध्य प्रदेशची मिरची आहे, भयंकर तिखट लागली नाही का. त्यांचं स्वतःचा अनुभव आहे. मला असं भोजन मला कुठेही मिळालं नाही. आतापर्यंत मी असं भाकरी खाल्ली नाही किंवा असं भोजन मला मिळालं नाही. सांगायचं तात्पर्य काय की दिव्य सुशिक्षित असणाऱ्या लोकांनासुद्धा असे अनुभव आहे. सामान्याची काय गोष्ट घेतात. सामान्य शेतकरी कोणी जाऊ, आमच्याकडे अशिक्षित लोक आहेत. बाबा नर्मदा परिक्रमा केली का? काय वाटलं? बाबा खूप आनंद. बस खूप आनंद एवढंच म्हणतात, बाकी दुसरं काही म्हणतच नाही. त्यांना काही समजतच नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी चितळेताईंनी त्यांच्या पतिदेव ब्राह्मण समाजाचे पतिदेवाच्या देवावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, काही नाही. रिटायर झाले. ते बी क्लास 1 ऑफिसर होते. म्हणजे मला नर्मदा परिक्रमा करायची. जगन्नाथ कुटेचे 2 पुस्तकं आहे नर्मदा परिक्रमा, त्यांना खूप वर्ष अगोदर केले. ते एक विभूतीच होते. ते फार अवघड माणूस होते.
गेले ते, पण पडखर माणूस, त्यांना खूप अनुभव आलेत. त्यानंतर त्यांनी ते पुस्तक वाचलं म्हणून त्यांनी मला पायी परिक्रमा करायची. अगं म्हणे, पुण्यासारख्या ठिकाणी क्लास 1 ऑफिसरची बायको, तुला चालायची सवय नाही, काही हो, मुलं बाळं नोकरीला लागले, आत्तापर्यंत तुमचं ऐकलं, माझं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्याबरोबर चाला, नाहीतर मी एकटी जाते. ध्येय असतं, त्याला म्हणतो आपण एम असतो, सेल्फ कॉन्फिडन्स असतो. बरं आता तू चालली तर मग मी चालतो. बायकोच्या म्हणण्याप्रमाणे ते निघाले. अजिबात श्रद्धा नाही, पायात चप्पल घालायची नाही. दुसऱ्याच दिवशी हे मोठा काटा टोचला. त्यांना घातली चप्पल, तिनं नाही घातली. मी तुला सांगत होतो की तू चप्पल घालून जे काही व्हायचं ते होईल. पुण्यासारख्या ठिकाणी ऑफिसरची बायको, आता चालायची सवय आहे का? 2 किलोमीटर का होईना चाललं, जाऊ द्या, काय काटा मोडला, उपाय केला, चांगलं झालं. चालता खूप परीक्षा पाहिली की आता परत आपल्याला काटा टोचेल का, काय होईल. म्हणून एका जंगलामध्ये चालत असताना 2-3 मुली आल्या. त्यानं सांगितलं की माझी ह्याची रस्ता आहे. त्या मुली पुढं रस्ता झाडायचे आणि ह्या माई चालायच्या. पूर्ण जंगलातून तेवढं रस्ता झाडत त्या पुढं गेल्या. इथं आल्यात, त्यांचा अनुभव सांगितलं. इथं आल्यात, रेश्मीताई पण आल्यात. अरे श्री धर्मनं द्यावं, ठीक आहे त्यांचे पती बरोबर होते, पण त्या रेश्मीताई बरोबर तर कोणीच नव्हतं. आमच्या गोंधनखेडचे एक ताई गेले, त्यांच्याबरोबर पण कोणीच नाही. सकाळचे विधीचे वेळ, स्नान, बाथरूम आहे का? श्री धर्म आहे. काय मैया सांभाळते, मी तर आश्चर्य करतो. हृदयावर दगड ठेवल्यासारखं वाटतं. काय कमाल आहे यांचं, काय ध्येय पक्क आहे. श्री धर्मानं द्यावं. तरुण, एकच मुलगा, स्नानाची काय व्यवस्था आहे, बाहेर जायची काय व्यवस्था आहे, जंगल आहे सर्व, कोणी बरोबर नाही. किती दृढनिश्चय असलं पाहिजे. म्हणून अनपेक्षा सुचिरदक्षम उदासीन गतव्यथा सर्व अंबर परित्यागे यो मत बघता समयपर्या येतात मुआन दृढनिश्चया. गीतेमध्ये सांगितलं की असा दृढनिश्चय लागतो महाराज परमार्थाला, भगवत प्राप्तीला. काही हो, जायचं आणि करायचंच. नर्मदा परिक्रम करता करता उन्हाळ्याचे दिवस जंगलाला आग लागली. मैया इधर से जाइए, उधर आग लगी है, इधर से रास्ता इधर से जाइए. इथं रस्ता चालता त्या मागं त्यांचे पतिदेव पुढं. अगं पळ, लवकर पळ. मागं पाय काय चाललं, काही नाही. 5 फुटाच्या अंतरावर अग्नी होता, पेटलेलं जंगल होतं. पळत चालले. तो नुसतं सांगितलं की तुझ्या मागं अग्नी म्हणून भिजून गेला. ते पुढं आले. मला सांगा, यांना सांगितलं नसतं, यांना मागं पाहायचं आणि तो अग्नी विजायची वेळ एक झाली असं म्हणा तुम्ही. पण जर आलं असतं जवळ तर कशासाठी सांगतो की देव अशा शिव, तरी पण नाही. परिक्रमा करून आले. बरं, तुझ्या म्हणण्यासारखी परिक्रमा झाली. अगं माझी बॅग तर त्या रेल्वेतच राहिली. तिच्यात थोडेफार पैसे होते, माझे बँकेचे कागदपत्र होते. आता कसं काय, ती कशी काय बॅग मिळेल. तुझ्यामुळं परिक्रमाला आलो, असं नुकसान झालं. तितक्यात खाली उतरून आले. त्या रिक्षावाले विचारलं, तुझ्या गाडीमध्ये, तुझ्या रिक्षात ऐकतं, नंबर घेऊन पाहिलं, तुझ्या रिक्षात बॅग. नाही. खाली उतरून आले. ती एक मुलगी आली, म्हणे बाबाजी ही तुम्हारी बॅग ले लो. रेल्वेत राहिलेली बॅग. हर 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 नर्मदे माँ, हर 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 नर्मदे माँ, हर 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 नर्मदे माँ, हर हर. सांगितलं की ताई चला आता नर्मदा तिरीच राहायचं. आता संपूर्ण काय म्हणतात त्याला, बोनस जीवन. नर्मदा तिरी राहायचं. नर्मदा किनारी आश्रम बांधलं. येणाऱ्या नर्मदा लोकांची सेवा करतायत. अनेक पुण्याची त्यांचे मित्र त्यांना मदत करतायत. काय शिकवलं नर्मदाबाईंनी. अतिशय श्रद्धा नसलेल्या माणसाला श्रद्धा शिकवली की नाही. आज त्यांचा आश्रम आहे, तिथे जाऊन बघत नर्मदा परिक्रमाला जातात. तिथंच ते शेती करतात 2 जण. तिथंच भाजीपाला, तिथंच नर्मदा जे बाईक करवायला येतात त्या स्वतः पुण्याचे क्लास 1 ऑफिसर त्या नर्मदा माई जाणाऱ्यांची सेवा करतो. असे दिव्य अनुभव येतात महाराज.
प्रथम अनुभव आपले हरिभक्तपरायण श्री दांडेकर मामांनी केली. त्यांनी नर्मदा परिक्रमा पुस्तक लिहिलं. त्यांच्यानंतर जगन्नाथ कुटेने केली. मग हजारो लोकांनी करायला लागले. पण सगळ्यात मोठं आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणा किंवा महाराष्ट्रीय लोकांना जर कोणते उपकार असेल तर हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज खेडलेकर यांनी 2-2.5 महिने फिरून नर्मदा परिक्रमाचा रस्ता तयार पाहिला की नर्मदा ओलांडणी पाहिजे पण परिक्रमा झाली पाहिजे गाडीनं. म्हणून त्यांनी तो रूट तयार केला. तो रूट तयार केल्यानंतर मग गाडीनं लोक करायला लागले आणि त्यांच्याजवळून तो रूट प्रथम आपल्याकडं आणला. आपल्याला जायचं होतं नर्मदा परिक्रमाला तर त्यांच्याजवळचं रूट आणला. त्याप्रमाणे गेलो आम्ही. त्याप्रमाणे मग आता तर बाबा आता रस्ता झाला, सरकार बदललं, सगळं झालं. आता सुखसोयी झाल्या. ते आम्ही पहिली नर्मदा परिक्रमा गेले तर रस्ता चुकलो. एका ठिकाणी पूल होता तर तो पडून गेला. जंगलातून जावं लागलं. त्या भारी भारी गाड्या ते मागून टेकून जायच्या. असा रस्ता दाखवला. बरं तर रस्ता एखादं दाखवला तो अर्धा दाखवला. पुढचा रस्ता मला नाही माहिती म्हणून जंगलात सगळे थांबले. लागले श्रमदान करायला. दगड उचलायला लागले, दगड बाजूला करायला लागले. म्हणून जनार्दन स्वामीची परंपरा इथं सुद्धा आहे. कडा श्रमदान, जो करील श्रमदान त्याला घडेल 4 धाम. सगळ्यांनी रस्ता म्हणे विविध रस्ता असायचे म्हणे. गाडी रस्ता येतो. आता इथून पुढं तुम्हाला जर नर्मदा ओलांडची नाही तर मग या रस्त्यानं जा असं असं त्यानं अर्धा रस्ता दाखवून दिला. सगळे उतरले. 2-3 गाड्या. सगळ्यांनी श्रमदान केलं. फार घाम झाला. काही तर खाण्यापिण्याचे शरीरवाले होते त्यांचं तर विचारूच नका. त्या दिवशी जास्त जेवले. सांगायचं तात्पर्य हे की हो की त्यांनी केले म्हणून आता तर फार प्रचार झाला महाराज. आता तर फार सुख झालं. नाहीतर पुढं ते जंगली लोक लुटून घ्यायचे सर्व. शूलपाणी झाडीमध्ये आमच्याबरोबर नाना महाराजांना परिक्रमा करायला गेलं म्हणून माझ्या मार्ग बाबा तुमचं न रुटं द्या बा पाणी प्यायला. ते बी त्यागी होते. ते हरिभक्तपरायण होते. आणि त्याने न रुटून नेलं. त्यांना त्या जंगलामध्ये अडवलं. लंगोटीसुद्धा पाहिली, कपडेसुद्धा पाहिले. कुठं पैसे काही लोक लंगोटीत पैसे ठेवायचे. ते मामा लोक असतात त्याने लंगोटीसुद्धा सोडून पाहिले. पैसे नाही काही नाही. बोले ते हातात लंगोट होतं म्हणे इतना दीजिए. बोले ये हमारे मेरे गुरु भाई ने दिया है. हे नका घेऊ बा तुम्ही सगळं घ्या ना. कपडे घ्या, पिशवी घ्या, सगळं घ्या, पण हे नका घेऊ. त्यांना पाहिलंच राहतं काय हरकत. 10-5 किलोमीटर गेलं तर तेच लोकांनी सगळ्या लोकांनी ते कोणी लोक मदत करतात. तेच लोक मदत करतात, तेच लुटतात. पण तुम्ही सर्वस्व अर्पण केलं का नर्मदा माईला? सर्वस्व दिलं का? म्हणून ते परीक्षा पाहतात. त्यांना मामा म्हणतात. म्हणून भिल्ल समाजाची जी मंडळी आहे ती नर्मदा माईचे भाऊ आहेत. म्हणून त्यांच्या नर्मदा कन्यापूजनाला भिल्ल समाजाचे असलं तर फारच उत्तम. कारण गजानन महाराजाला सुद्धा नर्मदाबाईने त्यांचे नाव तारले ना. त्या बंकट स्वामी वगैरे बंकटलाल वगैरे होते. बाबा ती कोण होती? तिने सांगितलं की मी ओंकार भिलाची कन्या आहे ना. गणेश बाबा गजानन विजयमध्ये वाचा तुम्ही. ओंकार भिल्लाची कन्या आहे म्हणजे तुम्ही अशी ओलत म्हणे. आम्ही ओलच राहतो, आम्ही जंगलात राहतो किंवा नर्मदा माईमध्येच राहतो. तिला ताराला लावून दिले काय? सगळं झाल्यानंतर लोकांनी विचारलं बाबा ती कोण होती? अरे तिनं सांगितलं ना ते ओंकार भिलाची कन्या होती. ओंकारेश्वरची कन्या म्हणजे ती नर्मदा माईच होती. तिनंच आपल्याला कडाला लावलं. अशा प्रकारचे अनुभव तिचे आहेत, अजूनही मिळतात. पण आता दुर्गम भाग राहिला नाही. आता बरंच सुधारणा झाली. तरी परंतु अशा प्रकारची शांततेने केली पाहिजे. आणि एक पाऊल एक नाम घेतलं तर 3.5 कोटी जप होतो. काय 5 सोडे उचलली. वयवर्ष 80. हरिभक्तपरायण चक्रांकित महाराजांनी परिक्रमा केली. स्वतः हातानं करून खाल्लं. 80 वर्षाचं वय. परिक्रमा केली. ज्यावेळेस परिक्रमा करून त्यांचे सांगतेला जसं आता भाऊच्या सांगतेला तुम्ही आलात ते सांगतेला राम मंदिरात त्यांनी भजन ठेवलं किंवा त्यांचं प्रवचन ठेवलं. नर्मदा म्हणलं की त्यांच्या डोळ्यात आसुर यायचे. माधुगिर बाबा चांगली प्रेरणा मिळाली मला. तुम्ही नर्मदा परिक्रमा केली. मला वाटलं नर्मदा परिक्रमा करावं म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा पायी केली. वयवर्ष 80. नंतर अशी परिक्रमा झाली. त्यांना अशी प्रेरणा मिळाली. बद्रीनारायण हरिद्वारपासून परत पायी 4 धाम. केदार, बद्री, गंगोत्री, जमुनोत्री पायी. गंमत आहे का? किती डोंगर रस्ते. आमच्या औरंगजेब महाराजाला विचार त्यांनी पायी करले. भयंकर अवघड, ऑक्सिजन कमी वगैरे वगैरे. पण काय इच्छाशक्ती असते महाराज.
काय प्रेरणा मिळते, काय भगवंताची माऊलीची प्रेरणा बस. माऊलीच्या शहरीच राहते. माऊली ज्यावेळेस निघतात पंढरपूरला जायला तर त्यांच्या तिकडं 4 महिन्याची कीर्तन सेवा असते, प्रवचन सेवा असते दररोज मंदिरामध्ये. अशी परंपरा आहे ती, ब्राह्मण असून शिवाय. सांगायचं तात्पर्य की याच्यासाठी दृढनिश्चय लागतो महाराज. आणि दृढनिश्चय असेल, तुमची श्रद्धा शुद्ध असेल, तुमचं भाव शुद्ध असेल, तुमचं प्रेम असेल तर मात्र काही ना काहीतरी दिव्य अनुभव येतात, ज्यांना आध्यात्मिक अनुभव म्हणतात. म्हणून नर्मदा परिक्रमा ही सामान्य नाही. नर्मदा परिक्रमा आम्ही गाडीनं करा, पण गाडीमध्ये बहुतेक फोनमध्येच वेळ जातो. आम्ही पहिल्यांदा परिक्रमा केली तर म्हणलं किमान जर 2 अनुष्ठानाचा जप झाला पाहिजे. आमचे गुरुबंधू म्हणून बाबा 15 दिवसामध्ये 3 अनुष्ठानाचा जप झाला. गाडीत बसले, बोलायचंच नाही कोणाशी. याची आली का त्याची गेली का त्याची फारकत झाली का याचं जमलं का त्याचं जमलं, हेच गप्पा. हे नाही केलं. 3 अनुष्ठानाचा जप, सारखं जप, 6 अक्षर जप. 6 अक्षराला किती वेळ लागतो जप? 2 मिनटात होती एक माळ. बस 5-6 तास गाडीत बसावं लागतं. 3 अनुष्ठानाचं, कोणाचं 2 अनुष्ठानाचं, कोणाचं 1च अनुष्ठानाचं, कोणाचं जपच नाही, दुसरंच काही चालू आहे. कांदे लावले का, सोयाबीन काढलं का, हेच गोष्टी. दुकान चालू आहे का, मौनगिरीमध्ये लग्न सराई आहे का, अमुक आहे तमुक आहे. असं जर असे राहणं काय करतो, दूध काढलं का, दूध विकलं का, सगळ्या गाई दूध देतात का, अशी जर गप्पा असेल तर मग ते टुरिस्ट झालं, ते पर्यटन झालं. नर्मदा परिक्रमा तशी नाही. मी पहिलंच प्रवचन सांगितलं ओंकारेश्वरला की नर्मदा परिक्रमा काही गंमत म्हणून नाही, काही टुरिस्ट म्हणून नाही. ही एक तपस्या आहे. पुस्तक वाचल्यानंतर सांगितलं की जेवढं तुम्ही जप कराल. एकदा असं सांगितलं आहे की नाम जपता वाट चाले, यज्ञ पाऊला पावले. 3.5 कोटी तुमचे हे होतील ना, 3.5 किलोमीटर ते ना, आणि त्याच्यावर 2 शून्यचं जप करा, तेवढं तुमचं यज्ञाचं पुण्य मिळेल ना. आणि म्हणून द्यावं, गाडीनं करा. आता सगळ्या सोयी झाल्या. कोणी पायी करतं, कोणी काय लोटांगण घालून करतो. तो आम्ही गेलो लोटांगण, असं साष्टांग लोटांगण. नारळ घ्यायचं, ते ठेवायचं, तिथं नारळ ठेवायचं आणि तिथून परत ते लोटांगण घालून. काय कमाले, रखरखीत ऊन पडलं असतं आणि ते लोटांगण घालायचं. त्यांना म्हणलं काही आपण गाडीत होतो, आम्ही उतरलो, त्यांचं दर्शन घेतलं. काही लागतं का तुम्हाला? काही नाही घ्यायचं. आपल्याजवळची लुंगी होती की नाही, त्यांना दिली. हां तुमची आहे का? मग घेतली. सांगायचं बरं काय कामाला. नर्मदा परिक्रमा करून गेला, आता परत नर्मदा परिक्रमा करायची, पण आईकडे तोंड करून करायची म्हणून मागं चालत कामाला. आईकडे तोंड पाठ नाही करायची म्हणे. असे पण श्रद्धावान मिळतात मला. काय आता मला सांगा, एवढा त्रास याचा काहीतरी आनंद असला पाहिजे ना. तुम्ही लग्न करता आनंदासाठी करता, आनंद मिळतो लग्नामध्ये, मग का बरं रडतात शेवटी? पाहिजे इथून पुढं रडायचंच काम आहे किंवा इथून पुढं रडायचं कामच नाही असं काही आहे का? काहीतरी सुख असलं पाहिजे, काहीतरी आनंद असलं पाहिजे म्हणून करतात. एवढं त्रास कशासाठी सहन करतात? म्हणून सांगायचं की ही सायकोलॉजी आहे. मानसिकता काहीतरी बदलली असली पाहिजे, त्यांची मानसिकता काहीतरी आनंदाकडे असली पाहिजे, त्यांची मानसिकता काहीतरी सुखाकडे असली पाहिजे. त्याशिवाय त्रास सहन करतात का? आणि म्हणून द्या हो, कशा का पद्धतीनं होईना. आता भाऊनं केले, त्यांच्याबरोबरच्या सहयोगानं केले. आदिवासी भागातले श्री रामायणाच्या पाटला आपल्याकडे आले होते, तेव्हापासून संस्कार लागले सद्गुरुजनांना. खाणं पिणं याच्याशिवाय आदिवासी लोकांना काय माहिती. आता बाबाच्या गावचे खिरखेड्याचे जयरामबीर बाबाच्या गावाचे माय बहिणीनं 5-6 जणांनी नर्मदा परिक्रमा केली. आता खेड्यातले लोक चालायचं सवय, डोंगरात चालायची सवय, त्यांचं ठीक आहे, त्यांनी परिक्रमा केली. सगळं काय कसं वाटलं? खूप आनंद वाटला बाबा, खूप जोरदार, हे बरं वाटलं. सांगायचं तात्पर्य हे की बाबा कसं करा, ती तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्यानंतर किती काहीतरी मानसिक समाधान मिळतं हे मात्र निश्चित आहे. अनेक लोकांचे अनुभव आहेत. खाण्यापिण्याची गोष्ट सोडा, तुमचं मन स्थिर होणं, तुमच्या मनाला विशेष आनंद मिळेल. फटाके वाजतात तुम्ही लग्नामध्ये, काय मिळतं तुम्हाला? पोट भरतं, पण ते वर पाहिल्यानंतर आनंद वाटतो. तसंच एवढा त्रास जे सहन होतो त्याचं शेवटी विचारलं की बस मला आनंद मिळाला, आम्हाला फार समाधान मिळालं. आणि म्हणून द्या हो, नर्मदा परिक्रमा ही तपश्चर्या आहे. आणि त्याप्रमाणे आता रूट मिळाला, तर आता चांगले रस्ते झाले,
गाडीनं केलं तरी गाडीत करताना सुद्धा मात्र जप करायचं ठिकठिकाणी साधू संतांबरोबर केले तर खूपच चांगलं. ज्या स्थानावर तुम्ही स्नान संध्या पूजा करता त्या स्थानाचं महत्त्व, त्या स्थानाचं ज्या देवता असेल तिचं महत्त्व, तिचं पूजा अभिषेक हे सर्व करून निघतानाच आपल्या कुलदैवताचं, आपल्या आईवडिलाचं, ग्रामदैवताचं सगळ्याचं दर्शन घेऊन जर गेलात तर नर्मदा परिक्रमा पूर्ण होते. आणि कोणी कोणी फक्त शो म्हणून करतात. मग तुम्हाला माहिती आहे समुद्राचा प्रवास आहे 45 किलोमीटरचा, आणि मग असे हौशे जातात आणि ती नाव रुतली मधीच. आता इकडं समुद्रात उतरता येतं का? मी चहा पिऊन येतो म्हणून उतरलं ते एखादं माशाचा नाश्ताच. आता काय करायचं? ढगमग डोले आता देवाच्या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरे नाव येईपर्यंत पांडुरंग 18 तास कशालाच नाही. 18 तास मग आपोआपच जय जनार्दन जय जनार्दन रामकृष्ण हरी रामकृष्ण. जनार्दन 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 कृपेने चाले, जनार्दन कृपेने चाले जीवन धारा. गुरु नाम गाता राहुया किनारा हो, गुरु नाम गाता राहुया किनारा. जनार्दन 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 जनार्दन. माऊली लिहित आहे सर्व इंद्रियासहित परिक्रमामध्ये सर्व इंद्रिय, दुसरं काहीच नाही सुचत. मैया आणि आपले गुरुदेव असेल, कोणतं पांडुरंग असेल, भगवान शंकर असेल, काय हे दोघांचं स्मरण. सर्व इंद्रियासहित एक वटले माझे चित्त, त्याचं चित्त एक वटून जातं. आणि मानसशास्त्र सांगतं की तुमचा विचार जर एकाग्रतेने असेल तर त्या विचाराची तुम्हाला काय म्हणतात अनुभव येतो. विचार काय आहे? सर्व इंद्रियासहित. खाण्याचं विचार नाही, काही खाण्याचं कधी मिळेल का नाही मिळेल काही सांगता पण येत नाही. खाण्याचा विषय संपून जातो. फक्त समोर राष्ट्रीय नर्मदा माईनं आपल्या गुरुदेवाचं नाम असतं. मग सर्व इंद्रियासहित आयशे एकवटले माझं चित्त एकवटून जातं आणि मग तुम्हाला दिव्य अनुभव येतात. सायकोलॉजी सांगतं. एकाग्रतेने अभ्यास केला तर माणसं MPSC पास होतात, UPSC पास होतात. आणि तुमचं चित्त इकडं तिकडं असलं तर कसं काय पास होतं? अभ्यासावर तुमचं लक्ष नसेल तर कसं होईल? हा अभ्यास आहे. अभ्यासात समर्थोशी मत्कर्मण परमो म्हणून नर्मदा परिक्रमा एक अभ्यास आहे, नर्मदा परिक्रमा एक तपस्या आहे. अशा भावनेने केली पाहिजे. मग कशानं करा तुम्ही? मोटरसायकलवर करतात, कोणी सायकलवर करतात, कोणी काय तर कोणी काय, अनेक प्रकारचे आता सोयी झाल्यामुळे ठीक आहे. म्हणून अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा आणि भाऊनं केली, फार चांगलं आहे. साहेब सुट्टी नव्हते देत पण त्यांना मिळाली सुट्टी 6 महिन्याची 5 महिन्याची. नाही तर अवघड आहे. नोकरीवाल्या लोकांना सुट्टी मिळत नाही, कामाचं हे असते. अधिकारी लोकांनासुद्धा काम झालं नाही तर वरचे अधिकारी त्रास देतात. आणि म्हणून द्या हो, ही सारी अनुकूलता कशामुळे येते? सर्व अनुकूलता तुमचं ध्येय पक्क आहे, तुमची श्रद्धा पक्की. म्हणून सर तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनो गीतेमध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडून जर सर्व प्रकारची सुलभता प्राप्त होत असेल तर समजून जायचं की ईश्वराची प्रेरणा आहे, ईश्वराची शक्ती आहे. आणि म्हणून देव अशा प्रकारची नर्मदा परिक्रमा केली. आणि त्यानिमित्तानं या लेकराचे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेतले. तुम्ही माझ्या मातापितासारखे आहात. म्हणून झालेली सेवा गुरुमाऊली सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावनचरणी नर्मदा माईच्या पवित्र पावनचरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. प्रसादावर महामंत्र झाले की सर्वांना प्रसादाची व्यवस्था केली आहे. जे जे महात्मे लोक आलेले आहेत त्यांचा सत्कार आहे. नर्मदा परिक्रमावाल्याचा सत्कार आहे. माझ्या मायबहिणींनी पण 2 जणांनी नर्मदा परिक्रमा केले, त्यांचाही सत्कार त्यांनी खैरनार भाऊने ठेवलेला आहे. त्यांचा सत्कार झाला. साधू संतांचं भजनी मंडळाचं सत्कार पूजन झालं की काय हिरे वरण आहे, भात आहे, भाजी आहे, थोडा थिरील बा. याच्यानंतर हेचे सत्कारानंतर हेचे काही घाबरू नका. आणि आज काय शनिवार आहे,
कोणाच्या मागं 7:30 अशा तर नर्मदामाईचा प्रसाद खा. शनिवार जर सुद्धा सांगा की नर्मदामाईचा प्रसाद आहे. शनिवार जर तुम्ही पक्का करीत असाल तर मग संध्याकाळी काही खाऊ नका. आताच संध्याकाळचं आताच खाऊन टाका. नारायण 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 ओम सत्य नारायण